लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी लढवली पाहिजे, यासाठी बामनोली ग्रामस्थांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची दिली ग्वाही। सांगली लोकसभेच्या निवडणूक रणांगणात महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचंड नाराजी पसरली। त्याच अनुषंगाने सांगली जिल्ह्याचा दौरा करीत असताना कुपवाडमध्ये बामनोलीच्या ग्रामस्थांनी विशाल पाटील यांना थांबवून तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह धरलाय। पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर अपक्ष अर्ज भरा, आम्ही सगळे बामनोलीमधील सर्व नागरिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं यावेळी सांगितलं। यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घुटुगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पवार, दुर्योधन दुधाळ, आकाश पवार, कुंडली घोडके, संतोष ढोले, प्रशांत सावंत, पंकज माळी, रवींद्र माळी, भारत दुधाळ, श्रीमंत बंडगर, ज्ञानेश्वर घोडके, रमेश पारगावे, दत्ता तेली, मदन जाधव, भीमांना कोळी, नितीन जाधव, विलास खांडेकर, सुशांत चव्हाण, जमीर मकानदार, संजय गुरव, सलीम मुळवाड, लक्ष्मण लवटे, बामनोलीमधील काँग्रेस व दादा घराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दादाशने सगळीच पाठिंबा देऊन शना जरी तिकीट मिळाली तरी बी आम्ही पाठीशी अगदी आहे, न मिळाली तरी बी आम्ही अपक्ष जर झाले तर सगळं आम्ही त्यांच्या पाठीचे सगळेजण आहे। जेवढे होता होईल तेवढे लीड आम्ही सगळेजण देणार आहे। आम्हाला काँग्रेस शेवट आम्हाला पर्याय कुठलाही नाही। भाजप कुठले असू ते आम्हाला माहिती बी नाही। आणि शेवटी बामनोलीत आम्ही सगळे भाग लीड होणार, सगळ्यांनी मिळून पाठीशी राहणार। दादा काय सांगेल त्याच्यात आम्ही 100% त्यांच्या पाठीशी। विशाल काका तुम्ही आगे बढ़ो, एकच वादा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।